आज मी तुम्हाला माझ्या कॅबिन क्रू जर्नीची एक शेवटची गोष्ट सांगणार आहे. याआधी मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या इंग्लिशवर कसं काम केलं, माझ्या कम्युनिकेशनवर कसं काम केलं, मी माझ्या कॉन्फिडन्सवर कसं काम केलं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि सोबतच मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं आहे की मी 17 वर्षाच्या वयाची होती, तेव्हा मी पहिल्यांदा एकटी दिल्लीला इंटरव्ह्यू द्यायला गेली होती. ती सुद्धा गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. पण हे सगळं सांगून सुद्धा एक गोष्ट मात्र शेवटची आहे, ती बाकी आहे. आणि आज तुम्हाला मी तीच गोष्ट सांगणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे मी 28 वेळा इंटरव्ह्यू देऊन आणि त्या 28 इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट होऊन 29व्या इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्ट कशी झाली, ती गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा ना माझ्यासाठी एक सिलेक्शनचा दिवस नव्हता. हा दिवस त्या 17 वर्षाच्या मुलीसाठी होता जिने हे स्वप्न बघितलं होतं. मी तुम्हाला सांगितलंच आहे की जेव्हा मी फर्स्ट टाइम इंटरव्ह्यूला गेली होती तेव्हा माझी बॉडी लँग्वेज कशी होती, तेव्हा माझं कम्युनिकेशन किती जास्त वीक होतं, मला वीकेंडचा अर्थ माहिती नव्हता आणि भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहे मी सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा. तर मी कम्युनिकेशनवर वगैरे कसं काम केलं ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. होत होत गेले, पहिला इंटरव्ह्यू झाला, दुसरा इंटरव्ह्यू झाला, तिसरा इंटरव्ह्यू झाला, चौथा इंटरव्ह्यू झाला, असे करत 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 28 इंटरव्ह्यू झाले. आणि असं नाही की मला कधीच असं वाटलं नाही की मी गिव्हअप नको करायला. मला भरपूरदा विचार आला की बस, कदाचित हे स्वप्न माझ्यासाठी नाही. मला भरपूरदा असा विचार आला की यार माझं सिलेक्शनच होत नाहीये, मी कुठेतरी कमी पडत आहे. आणि सोबत कोणी ओळखीचं त्या फील्डमध्ये काम करणारं नसल्यामुळे भरपूर साऱ्या गोष्टींसाठी क्लॅरिटी येत नव्हती. असं वाटत होतं की पैसे देऊन सिलेक्शन होत असतं का, किंवा म्हणजे लोक जे येतात ते पैसे देऊन सिलेक्शन करतात का, किंवा मी इंटरव्ह्यू द्यायला जायची तर मला असं कधी कधी असं शिवर करायला लागायचे मी. तर म्हणजे ती बिकॉज ऑफ नर्वसनेस तसं व्हायचं मला. तर मग मला असं वाटत गेलं की यार खरंच मी करू शकेल का, आणि जर मी नाही करू शकले तर, म्हणजे असं भरपूर सारे जे प्रश्न आहे ना ते सुद्धा मला येत होते. मला खूप जास्त कधी कधी असं वाटत होतं की बास, मी नाही देणार आता इंटरव्ह्यू, मी गिव्हअप करते, असं पण वाटत होतं. पण मग जेव्हा मी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी बघत होती तेव्हा माझं मन ऑटोमॅटिक कन्व्हिन्स होऊन जात होतं की नाही, आय वॉन्ट टू गिव्ह माय बेस्ट इन धिस इंटरव्ह्यू. तर मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये असं काही ना काही वेगळं वेगळं शिकत, वेगवेगळ्या आपल्या क्वालिटीजवर काम करत मी इंटरव्ह्यू देत गेली. आणि त्या प्रकारे मी 28व्या इंटरव्ह्यूज पर्यंत पोहोचली. एक वेळ आली मित्रांनो, की जेव्हा म्हणजे घरचे पण हताश होऊन गेले होते. हताश म्हणजे की म्हणजे हताश म्हणजे बाकीच्या कोणत्या गोष्टी नाही, पण त्यांना पण असं वाटत असेल ना, की यार माझी मुलगी किती प्रयत्न करत आहे, दुसऱ्या सिटीमध्ये जात आहे, एकटी जात आहे, इंटरव्ह्यू देत आहे आणि बिचारी घरी रिजेक्ट होऊन येत आहे. तर कुठे ना कुठे असं आपला आत्मविश्वास खचत जातो. तर तो पण एक वेळ होता आयुष्यामध्ये आणि तो पण वेळ मी काढलेला आहे आयुष्यामध्ये. भरपूर वेळा असं वाटत होतं की नाही, सोडून द्यायला पाहिजे, नाही मी दुसरं काहीतरी करायला पाहिजे. पण तसंच भरपूर वेळा असं पण वाटायचं की नाही, मी करू शकते. मी जे स्वप्न बघितलंय, जर मी स्वतःला त्या जागेवर इमॅजिन करू शकत आहे, म्हणजे कुठे ना कुठे मी ती गोष्ट करू शकते, ही सुद्धा गोष्ट माझ्या मनात यायची. आणि ना तुम्हाला सांगते की असे पण काही दिवस होते, म्हणजे जेव्हा आपण कोणत्या एखाद्या नवीन फील्ड बद्दल बोलतो कोणासमोर, की जर समजा मी असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बोलून दिलं कोणासमोर, की जी गोष्ट कॉमन नाही आहे चार चौघांमध्ये, जी गोष्ट कॉमन नाही आहे, अशी काहीतरी गोष्ट मी बोलली की हा मला हे करायचं आहे, मला हे बनायचं आहे, तर मला असं वाटतं की त्यावेळी तुमच्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी लोक असतात. म्हणजे तुम्हाला असं बोलून दाखवेल की मला नाही वाटत की तू करू शकते, आपल्यासारखे लोक थोडी ना म्हणजे असं करू शकतात, आपण म्हणजे आपण स्वप्न बघतो, आपण प्रयत्न करतो, पण आपल्याला त्यांच्या त्या लेवलचं नाही जमणार. असं असं भरपूर सारे प्रश्न ना आपल्यासमोर आपल्या आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ना ते लोक क्रिएट करत असतात. आणि मला पण त्या गोष्टी फेस कराव्या लागल्या, की म्हणजे असं कोणी असं विश्वास दाखवत नव्हता. माझ्या घरच्यांनी मला खूप विश्वास दाखवला. त्यांना म्हणजे एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगेल, कारण ती माझं सिलेक्शन झालं नंतर मला ती गोष्ट कळाली. तर ऑब्व्हियसली मला पण असं वाटतंय की तो जो छोटासा सस्पेन्स आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगावा. तर म्हणजे भरपूरदा असे लोक असे पाय खेचणारे मिळतात. पाय म्हणजे एकदमच असं पाय खेचणारे म्हणजे मला पाडणारे लोक नव्हते, बट देन विश्वास कोणीच दाखवला नाही. म्हणजे सगळ्यांना असंच वाटत होतं की यार
खरंच करू शकते का? नाही करू शकणार, असं वाटायचं. आणि जेव्हा आपल्याला असं दिसतं, की यार आपल्या आजूबाजूचे असा विचार करताय आपल्याबद्दल किंवा त्यांना असं काहीतरी वाटत आहे, तर कुठे ना कुठे तुम्ही त्यांच्या दृष्टीने स्वतःला बघायला लागता. पण तसं करायचं नाही, ते चुकीचं आहे. ठीक आहे. मी पण एका क्षणासाठी असं म्हणजे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये मी स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न केला होता. बट देन मला कळलं, की नाही, आपण स्वतःला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतो. म्हणजे तुम्ही स्वतःला जितकं जास्त ओळखता ना, तितकं जास्त तुम्हाला कोणीच ओळखत नाही. म्हणून स्वतःचे लिमिट्स तुम्ही स्वतः सेट करा. जर तुम्हाला कोणी येऊन सांगत आहे, की नाही तू हे करू शकते आणि तू हे नाही करू शकत आणि तुम्हाला जर असं वाटतंय, की त्यांना जे वाटत आहे ते खरं आहे, तर ते चुकीचं आहे. तुम्हाला वाटतं का तुम्ही करू शकता? तुला जर वाटत असेल, की तू करू शकते, तर तू करूच शकते ती गोष्ट. भलेही तुझ्या समोर उभे असलेले 100 लोकं जरी म्हणत असेल ना, की तू नाही करू शकत, तरी पण तू ती गोष्ट करू शकते. जर तुझ्या मनात तुला वाटत असेल, की तू ती गोष्ट करू शकते. म्हणून आणि तोच पर्याय मी निवडला. मला माझ्या मनात माहिती होतं, की मी करणार आहे. मला माझ्या मनात माहिती होतं, की मी माझे 200% लावणार आहे. मी 200% मेहनत घेणार आहे आणि तरी जर नाही झालं, तरी माझ्या मनात एक सॅटिस्फॅक्शन राहील, की मी माझ्या स्वप्नासाठी पुरेपूर प्रयत्न केले. हे सॅटिस्फॅक्शन माझ्या मनात मला हवं होतं. असं नाही, की 1 इंटरव्ह्यू दिला, 2 इंटरव्ह्यू दिला, रिजेक्शन मिळालं, तर मी माझं स्वप्नच सोडून दिलं. हे स्वप्न नसतं. आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे असेल ना, तर त्या गोष्टीसाठी आपण आपला म्हणजे 200-300% देऊन द्यायला पाहिजे. 100% ने काम नाही चालत. 200-300% आपण आपले नक्कीच दिले पाहिजे. आणि तेवढे प्रयत्न जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कराल ना, तो दिवस तुम्ही बघणारच नाही, की जिथे तुम्हाला यश नाही मिळत आहे. तुम्हाला नक्कीच यश मिळेल, नक्कीच यश मिळेल आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला इतके जास्त ठामपणे ही गोष्ट तुम्हाला सांगू शकत आहे. तर त्या म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे मी लक्ष दिलं नाही आणि मी फक्त आपल्या मनाची तयारी ठेवली. मी आपल्या प्रयत्नांना मजबूत बनवलं. मी आपल्या आत्मविश्वासाला इतकं जास्त स्ट्रॉंग बनवलं, की कोण काय बोलत आहे त्यांच्या बोलण्याने मी माझा आत्मविश्वास कधीच खचू दिला नाही. गोष्ट मात्र नक्की होती. जेव्हा इतके जास्त इंटरव्ह्यू देत गेली आणि जेव्हा 28वा इंटरव्ह्यू माझा होता ना, मी तुम्हाला खरंच सांगते, मी त्या दिवशी असं ठरवलं होतं, की मी ना स्वतःसाठी एक डेडलाईन सेट केली होती. डिसेंबर. डिसेंबर 30-31 डिसेंबरपर्यंत मी ट्राय करेल. त्यानंतर मी काहीतरी दुसरा पर्याय निवडेल. काहीतरी मी दुसरी फील्ड चेंज करेल आणि ती फील्डमध्ये म्हणजे त्या दुसऱ्या फील्डमध्ये नॉलेज घेता किंवा शिकता किंवा जॉब करता मी साइड बाय साइड या गोष्टीला म्हणजे प्रयत्न करेल. या गोष्टीसाठी मी प्रयत्न करेल असा विचार मी केला होता. आणि मी स्वतःसाठी 1 डिसेंबर पर्यंतची जी आहे ती डेडलाईन मी सेट करून दिली होती. कारण 28 इंटरव्ह्यू देऊन दिले आणि मग घरी फायनान्शियल प्रेशर होतं थोडं. म्हणून मला असं वाटत होतं, की कधी मी म्हणजे कधी मी आपली स्वतःची इन्कम जनरेट करू सो दॅट मी घरी थोडंसं मदत करू शकेल. सो दॅट आई-बाबांचं थोडंसं डोक्यावरचं बर्डन कमी होईल. म्हणजे हे सगळे पण थॉट्स होते. ड्रीम मला माझं खूप जास्त प्रेमाचं होतं. पण त्याचसोबत मला माझ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण होत्या, ज्या मला टेक ओव्हर करायच्या होत्या. तर त्यासाठी मी असा विचार केला होता, की डिसेंबरपर्यंत फुल फ्लेजमध्ये मी या गोष्टीसाठी ट्राय करणार आहे आणि डिसेंबरपर्यंत जर समजा माझं नाही झालं, तर डिसेंबर नंतर मी दुसरी काहीतरी गोष्ट करणार आहे, जिथून मला इन्कम जनरेट होईल आणि मी माझ्या घरच्या लोकांची मदत करू शकेल. आता आहे सगळ्यात मेन गोष्ट, ती आहे आपला 29वा इंटरव्ह्यू. तुम्हाला मी खरंच सांगते म्हणजे तो दिवस ना एकदम असा लकी होता आणि म्हणजे तुम्हाला माहिती असेल की कधी-कधी असा दिवस असतो किंवा कधी-कधी असा प्रसंग असतो, ज्या प्रसंगाची आपण अजिबात विचार करत नाही किंवा तो दिवस आपल्या मनाप्रमाणे बिलकुल जात नाहीये. बट ॲट द एंड ऑफ द डे इट टर्न्स आउट की सगळं काही जे होत होतं ते तुमच्या फेवरमध्ये होत होतं. तसा तो दिवस होता. तर ही गोष्ट मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते, ठीक आहे? तर दिवसाची सुरुवात होते आदल्या दिवशीपासून, ठीक आहे? 29व्या इंटरव्ह्यूची सुरुवात होते आदल्या दिवशीपासून. मी चेक केलं टायमिंग इंटरव्ह्यूचं. इंटरव्ह्यू होता नागपूरमध्ये. मी चेक केलं इंटरव्ह्यूचं टायमिंग. इंटरव्ह्यूचं टायमिंग दाखवलं मला 11 ते 2.
11 ते 2 म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंतचा इंटरव्ह्यू टायमिंग दाखवला. आणि या इंटरव्ह्यू टायमिंग मध्ये तुम्ही कधी पण तिथे जाऊ शकता आणि तुमचा इंटरव्ह्यू देऊ शकता. प्रेफरेबली मी नेहमी इंटरव्ह्यूला कधी पण मी गेलेली आहे तर मी 15-20 मिनिट आधी पोहोचून जायची, सो दॅट कधी आपल्याला व्हेन्यू नाही मिळत. आणि ऑन टाइम परफॉर्मन्स हा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, बिकॉज जितकं तुम्ही पंक्च्युअल असतात ते खूप जास्त मॅटर करतं. ऑब्झर्व करणारे लोक असतात तुम्हाला तिथे, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करत असतात. याच्यावर सविस्तर व्हिडिओ नंतर बनवेल, पण आता मी स्टोरी सांगते, ठीक आहे. तर त्या दिवशी मला एवढं माहिती होतं की 11 ते 2 इंटरव्ह्यूचं टायमिंग आहे. ओके, आय स्लेप्ट, मी झोपले. मी दुसऱ्या दिवशी उठले, चांगली मस्त निवांत उठले, सगळं केलं. आणि त्या दिवशी ना मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं होतं, मी तुझ्या घरी येईल 10 वाजता, मी अर्ध्या तासात रेडी होईल आणि त्याच्यानंतर आपण 10:30ला तुझ्या घरून निघू आणि इंटरव्ह्यू साठी जाऊ. 15 ते 20 मिनिटाचा तिच्या घरापासनं इंटरव्ह्यू व्हेन्यूचा रस्ता होता. तर आमचा असा प्लॅन होता आणि आम्ही असं डिसाईड केलं होतं. नंतर बेसिकचा असा मी ना एक टँक टॉप घातला आणि एक शॉर्ट ब्लॅक कलरचा वन पीस, ब्लॅक कलरचा टँक टॉप आणि त्याच्यावर मी एक ब्लेझर घातलं. हे केस मी यावेळेस स्ट्रेट केले होते. नेहमी मी इंटरव्ह्यूला बन घालून जायचे, यावेळेस मी स्ट्रेट केस केले होते. मेकअप म्हणजे मी घरून मेकअप करून नव्हती गेली, फक्त हेअर स्ट्रेट करून गेली होती. त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे पोहोचली. मैत्रिणीकडे पोहोचल्यानंतर मी मेकअप करायला सुरुवात केली आणि मी मेकअप करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की तिच्या घरी गाडीच नाहीये, म्हणजे तिच्या भावानी तिची गाडी घेऊन गेली आहे. तर मग आता गाडी नव्हती आमच्याकडे की आम्ही इंटरव्ह्यूला जाऊ, त्याच्यासाठी आमच्याजवळ गाडी नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धा मेकअप करता करता हा गाडीचा सगळा सीन सुरू होता आणि मी एकदा म्हटलं की ठीक आहे, मी क्रॉस चेक करून घेते पुन्हा इंटरव्ह्यूचा टायमिंग. काय सांगते तुम्हाला, इंटरव्ह्यूचा टायमिंग 11 ते 2 होताच नाही. मी तो दुसऱ्याच इंटरव्ह्यूचा टायमिंग आधी बघून घेतलं होतं की 11 ते 2 इंटरव्ह्यूचा टायमिंग आहे, पण तो 11 ते 2 इंटरव्ह्यूचा टायमिंग माझ्या इंटरव्ह्यूचा नव्हता. माझ्या इंटरव्ह्यूचा टायमिंग होता 8 ते 11. आणि आय वॉज लाईक, ओ माय गॉड, आता काय करू? आम्हाला ऑलरेडी 10:30 घरीच वाजले होते आणि अजूनपर्यंत मी रेडी सुद्धा झाली नव्हती. आणि जेव्हा तुम्ही कॅबिन क्रूचा इंटरव्ह्यू देता ना, तेव्हा ग्रूमिंग अँड ऑल कसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता, ते सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तुमचं पंक्च्युअलपणा, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं ग्रूमिंग, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड अँड इच अँड एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, तो खूप जास्त मॅटर करतात. तर अशी गोष्ट झाली. गाडी पण नव्हती आणि सोबतच मला कळलं की इंटरव्ह्यूचा टायमिंग 8 ते 11 होता आणि तिथेच 10:30 वाजून गेले होते. आम्हाला 10:30च्या वर टाइम झाला होता की आम्ही घरीच होतो. मग मी माझ्या भावाला फोन केला आणि माझ्या भावाचं आणि माझं असं थोडंसं जसं नोकझोकवालं भांडण झालं होतं, तर मी कट्टी होती त्याच्याशी आणि मी बोलत नव्हती त्याच्याशी, तरी पण मी त्याला फोन केला की असं असं आहे, मला घ्यायला ये, आपण पटकन निघून जाऊ, बिकॉज हिच्या घरी गाडी नाही आहे, तर मला निघून जावं लागणार आहे आणि 11 वाजताचा इंटरव्ह्यू आहे. तर आय वॉज नॉट शुअर की ते लोक मला आत इंटरव्ह्यूसाठी एंट्री देतील नाही देतील, मला काहीच माहिती नव्हतं. आणि मी फक्त एवढाच विचार केला होता की यार मी जाऊन बघते, जास्तीत जास्त काय होईल, एंट्री नाही मिळणार, जास्तीत जास्त काय होईल, एंट्री मिळाली तरी रिजेक्ट होऊन जाईल, बिकॉज आय वॉज लाईक पंक्च्युअल तर म्हणताच येणार नाही, वेळेवर पण नव्हती, वेळेच्या किती लेट मी त्या दिवशी पोहोचली होती. आणि मेकअप पण मी एकदम असा सटल केला होता, एकदम बस क्विक मेकअप करून गेली होती मी त्या दिवशी. मग माझा भाऊ आला तिथे, पण नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये माझा भाऊ आला तिथे. मी त्याच्या गाडीवर बसले आणि मग मी पटकन इंटरव्ह्यूला गेले आणि नंतर मग मी इंटरव्ह्यूच्या व्हेन्यूमध्ये एंटर केले. थँक गॉड, बाय द ग्रेस ऑफ गॉड मला एंट्री मिळाली. आणि एंट्री मिळाली तर मी बघते की तिकडे ना असं 20-25 मुलींचा ग्रुप ऑलरेडी बसला होता, जी ऑलरेडी असे लास्ट राऊंडसाठी सिलेक्ट झाले होते. तसे ऑलरेडी 20-25 मुली तिथे बसल्या होत्या. आणि त्याच्यानंतर एक रूम होती जिथे फर्स्ट राऊंड होणार होता, त्या रूममध्ये 2च मुली होत्या. आणि आय वॉज लाईक की ठीक आहे, ऍटलिस्ट मला कंपनी द्यायसाठी कोणीतरी आहे. तर मग मी तिथे जाऊन बसली. नंतर माझा फर्स्ट राऊंड झाला, फर्स्ट राऊंड माझा क्लिअर झाला. नंतर माझा सेकंड राऊंड झाला, सेकंड राऊंड माझा क्लिअर झाला. नंतर माझा थर्ड राऊंड झाला, थर्ड राऊंड पण माझा क्लिअर झाला. नंतर माझा फोर्थ राऊंड झाला, फोर्थ राऊंड पण माझा क्लिअर झाला. नंतर फिफ्थ राऊंड झाला, ठीक आहे. आणि फिफ्थ राऊंड नंतर जे HR होते ना, त्या लोकांनी स्वतःची मीटिंग ठेवली आणि आम्हा सगळ्या जितके आम्ही सिलेक्टेड लोक होते त्यांना वेगळं बसवलेलंच होतं, एका रूम मध्ये आम्हाला बसवलं होतं, हॉलमध्ये. आणि मग आम्ही तिथे सगळे बसलो होतो आणि HR लोक डिस्कशन करत होते, कोण सिलेक्ट होणार आहे, कोण रिजेक्ट होणार आहे, या सगळ्यांचा ते लोक निकाल लावत होते. तर ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर माझा भाऊ माझ्या बाजूलाच बसला होता आणि
युजली ना HR ना येत असते, की असं नाव घेत असते, की म्हणजे मिस ऋतुजा, मिस नीलम, मिस धिस अँड मिस दॅट असं नाव घेत असते आणि नाव घेऊन ना बोलवत असते. आणि जर समजा तुम्हाला नाव घेऊन बोलवलं, म्हणजे याचा अर्थ असा होत असतो, की ते लोक असं बोलणार तुम्हाला, की थँक तुम्ही यावेळेस आल्याबद्दल. पण कोणत्या तरी रिझनमुळे तुमचं सिलेक्शन होऊ शकलं नाही. प्लीज ट्राय अगेन नेक्स्ट टाइम असं ते लोक बोलतात. मग आम्ही सगळे इथे बसलो होतो, आम्ही सगळे वेट करत होतो त्यांच्या रिझल्टचा. नंतर एच आर आली आणि एच-आरने एक एक करून सगळ्यांचं नाव घेतलं. एच-आरने माझं पण नाव घेतलं त्याच्यात. आणि माझा भाऊ खूप खुश झाला. तो मला बोलला, की "ये सिलेक्ट झाली तू, तुझं नाव घेतलं." आणि मी त्याला बोलली, की "नाही, ज्यांचं सिलेक्शन होत असते ना त्यांचं नाव नाही घेत. आता हे मला बोलवेल, यांनी माझं नाव घेतलंय, आता ज्यांच्या पण आमच्या मुलींचं नाव घेतलंय ना त्यांनी, आता हे आम्हाला बोलवेल आणि आम्हाला म्हणणार आहे हे लोक, की प्लीज ट्राय अगेन नेक्स्ट टाइम असं हे आम्हाला म्हणणार आहे." बिकॉज माझा अनुभव तसाच होता. जितके पण इंटरव्ह्यू दिले आहे मी, जितक्या पण इंटरव्ह्यू मध्ये मी फायनल राऊंड पर्यंत मी सिलेक्ट झाली आहे ना, तितक्या पण इंटरव्ह्यू मध्ये माझा सेम एक्सपिरियन्स होता. पण मग जेव्हा आम्ही तिथे गेलो आणि आय वॉज लाईक व्हेरी डाऊन, माझी एनर्जी ड्रॉप होऊन गेली होती एकदम, की यार यावेळेस पण सिलेक्शन नाही झालं असं तसं. म्हणजे डोक्यात विचार सुरू होते. मी त्यांच्यासमोर उभी होती अशी खाली मान टाकून, आणि सडनली त्यांनी ती लाईन बोलली, की यू ऑल आर सिलेक्टेड. सो हॅपी, आय वॉज सो हॅपी, आय वॉज ऑन अ क्लाउड नाईन, की जेव्हा त्यांनी असं म्हटलं ना, की नाव यू यू आर सिलेक्टेड, तर म्हणजे मी काही माझ्या डोक्यात बघा ना कसं सुरू होतं, की यार यावेळेस पण नाव घेऊन बोलवलं. यावेळेस पण मी म्हणजे ऑब्व्हियसली मी लेट आली होती. माझी ग्रूमिंग पण मी एकदम असं टॉप टू बॉटम एकदम असं परफेक्ट नाही करायला मला वेळच मिळाला नाही. आणि लेट आली. नंतर सगळ्या शेवट इंटरव्ह्यू झाला आणि म्हणजे बाकीच्या पण गोष्टी आणि नाव घेऊन पण बोलवलं. सर माझ्यासाठी सगळ्या अशा नेगेटिव्हली गोष्टी अरेंज झाल्या माझ्या डोक्यामध्ये आणि मला असं वाटलं, की यार माझं सिलेक्शन पण नाही झालं यावेळेस पण, असं मला वाटलं. आणि मग तसं डाऊन मूडमध्ये असं खाली मान टाकून मी अशी ऐकतच होती, की मी माझ्याच विचारांमध्ये होती. नाही झालं, नाही झालं, नाही झालं. सॅड होती मी. आणि तेव्हाच त्यांनी असं बोलून दिलं, की "यू ऑल आर सिलेक्टेड. प्लीज डू वेट फॉर सम टाईम." ओ माय गॉड! मला इतकी खुशी झाली, मी काय सांगू. पण मला तितकं जास्त असं हॅपीनेस खूप जास्त असं शो करता आलं नाही तिथे. वाय? बिकॉज त्यांनी आम्हाला वेट करायला सांगितलं होतं आणि तितक्या 20-25 मुलींमधनं आम्ही फक्त 4 मुली ज्या आहेत त्या सिलेक्ट झालो होतो. मग 4 मुली आम्ही त्या कॅबिनमध्ये बसलो आणि आम्ही वेट करत होतो, की कधी ते लोक येईल. आणि तिथे मग असं वेट करता करता 1-1.5 तास निघून गेला. म्हणजे सगळं ते डॉक्युमेंटेशनचं काम हे ते, म्हणजे डॉक्युमेंटेशन वगैरे रिक्वायर नसतात, बट देन ते लोक आपल्याला प्रोसिजर समजून सांगतात, की आता इथून पुढे काय तुम्ही कसं हे राहाल, मेल आयडी वगैरे सगळं घेतात. आणि त्याच्यानंतर ते लोक तुम्हाला कसं अपडेट करेल ट्रेनिंगसाठी, फर्दर ट्रेनिंगसाठी, तुमचं मेडिकल होईल हे ते, या सगळ्या गोष्टीची ते लोक इन्फॉर्मेशन देतात. तर हे सगळ्या गोष्टी करतपर्यंत 1-1.5 तास निघून गेला. माझा भाऊ तिथेच वाट बघत होता. आणि जेव्हा मग ती सगळी प्रोसिजर संपली आणि मग मी त्याच्याजवळ गेली, मग मी त्याला सांगितलं, की माझं सिलेक्शन झालं आणि आय वॉज सो हॅपी. तेव्हा मला मग बाहेर जेव्हा पडली मी, तर मला खूप रडायला आलं. मला माझे सगळे इंटरव्ह्यूज आठवत होते, की कुठे कुठे मी कशी सुरुवात केली. म्हणजे बघा ना, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिला तेव्हा मला वीकेंड शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. त्याच्यानंतर मी 200 पेक्षा जास्त नॉव्हेल्स वाचल्या. त्याच्यानंतर मी स्वतःशी 2-2 तास टेरेसवर बोलायचे. म्हणजे मला असं वाटलं, की माझी जितकी मेहनत मी केली ना या स्वप्नाला मिळवण्यासाठी, तर सगळी मेहनत मला एकदम असं खुश करवून दिलं. एकदम प्रफुल्लित होऊन गेली होती मी त्या दिवशी. सगळ्यात पहिला कॉल मी माझ्या मम्मीला केला. मग मम्मीला मी सांगितलं, "मम्मी मी सिलेक्ट झाली." मम्मी पण रडायला लागली. ओह माय गॉड! सच अ प्युअर मोमेंट होता तो. खूप प्युअर मोमेंट होता तो. मला अजूनही आठवतं. म्हणजे कसा दिवस निघाला ना, तो तुम्हीच विचार करा, की म्हणजे इतका अनप्रेडिक्टेबल, की लेट पोहोचली, सगळं आणि सगळ्या गोष्टी ॲट द एंड ऑफ द डे माझ्या मनाप्रमाणे झाल्या. आणि त्या दिवशी मला खरंच इतका विश्वास बसला ना या गोष्टीवर, की जर कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचा जीव लावून देत असेल ना, तुमचा जीव लावून मेहनत करत असाल ना, आणि तुम्हाला ती गोष्ट खरंच एकदम मनापासून हवी असेल ना,
तर ती गोष्ट मिळवण्यापासून तुम्हाला कधीच कोणी नाही थांबवू शकत, कधीच कोणी नाही थांबवू शकत. आणि त्या दिवशीपासून तर ही माझी मेंटॅलिटी बनून गेली आहे. आणि मला ना असं हार मानायचे पहिले किंवा म्हणजे बिना प्रयत्न केल्या हार मानणं असे लोक मला म्हणजे असं वाटतं की यार तुम्ही काय करताय? म्हणजे जर समजा तुम्ही असं इतकं लवकर कोणत्या गोष्टीवर कसं काय गिव्ह करू शकता यार? म्हणजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा चॅनल मी यासाठीच सुरू केला की म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं आहे यार, की स्वप्न बघा. स्पेशली मुलींना सांगते, की स्वप्न बघा. स्वतःच्या पायावर उभं व्हा. आपल्या आई-बाबांना एक नवीन जग दाखवा. आपले आई-बाबा आपल्यासाठी किती कष्ट करतात, किती कष्ट करतात, स्वतःच्या इच्छा मारतात. आणि मुलगी म्हणून किंवा मुलगा म्हणून पण मुलांना पण ऑब्व्हियसली वाटतच असेल. पण मी मुलाच्या विचाराने सध्या मी मुलगी आहे, तर मी माझा विचार सांगते तुम्हाला, की नेहमी मला असं वाटायचं, की कोणता सण असला, वार असला, माझी आई स्वतःसाठी एक साडी सुद्धा घेत नव्हती आणि मला इतकं वाईट वाटायचं. आणि त्या सगळ्या गोष्टी ते लोकं आपल्याला एक चांगलं आयुष्य द्यावं, आपल्याला एक चांगलं गोष्ट मिळावी, आपल्याला चांगलं एज्युकेशन मिळावं, या सगळ्या गोष्टीसाठी आपले आई-बाबा असं सॅक्रिफाईस करतात. मी माझ्या बाबांना बघत होती, फाटके बुटं घालून ते शेतात जायचे. आणि म्हणजे या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणून मला असं वाटत होतं, की नाही मला बदलायचं आहे यार. मला त्यांना असं नाही जगू द्यायचं आहे, असं मला वाटत होतं. मम्मीचं रोज डोकं दुखत होतं, रोज डोकं दुखत होतं. माझी आई जेव्हा शेतातनं परत यायची ना घरी, तिचं रोज डोकं दुखायचं. कारण की तिला मायग्रेन होता आणि मायग्रेन ट्रिगर होतो उन्हामुळे आणि तरी पण ती शेतात जायची आणि उन्हात काम करायची. कशासाठी? तर आम्हाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून. तर या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणून खूप महत्वाचं आहे, की तुम्ही तुमच्या पायावर उभं व्हा. तुम्ही काहीतरी असं करा, की जेणेकरून तुमच्या आई-वडिलांना प्राउड फील होईल आणि त्यांनी जे काही तुमच्यासाठी मेहनत केली आहे ना, तर ती मेहनत त्यांना खूप जास्त खुशी होईल, की आम्ही केलेली मेहनत एका चांगल्या गोष्टीसाठी झाली. एक सॅटिस्फॅक्शन त्यांना होईल आणि तुम्हाला पण एक खूप चांगलं वाटेल, की यार मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. मी आज माझ्या आई-वडिलांना जर कोणती गोष्ट हवी आहे, तर मला विचार नाही करावा लागत आहे 10 गोष्टींचा. मी त्यांच्यासाठी ती गोष्ट पटकनपणे करू शकत आहे. तर त्या गोष्टीचं पण सॅटिस्फॅक्शन आणि त्या गोष्टीचा एक वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल. म्हणून ना मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, की खूप मेहनत करा. तुमचं जर काही स्वप्न असेल, छोट्यात छोटं का नाही, मोठ्यात मोठं का नाही, तुमचं कोणतं स्वप्न असेल ना, त्या स्वप्नाला मिळवण्यासाठी तुमचे 200-300% मेहनत करा. खूप मेहनत करा. आणि कधी-कधी खूप जास्त स्मार्ट होऊन चालत नाही. कधी-कधी हार्डवर्क पण कामात पडतो. ससा आणि कासवाची रेस तर आपल्याला माहीतच आहे. म्हणून तुम्हाला सांगते, की मेहनत करत राहा. फळ तुम्हाला देव नक्कीच देईल. आज जेव्हा मी मागे वळून बघते, तर आज जिथे मी आहे, आज जे आयुष्य मी जगते आहे, ते कधी ना कधी एकेकाळी माझं स्वप्न होतं. आणि मला कुठे ना कुठे क्लॅरिटी पण नव्हती, की मी खरंच हे स्वप्न बघते आहे, ते मी अचीव्ह करू शकेल का? मी खरंच एअर होस्टेस बनू शकेल का? खरंच मी मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये राहू शकेल का? आणि स्वतःचा एक्सपेन्स स्वतः मॅनेज करू शकेल का? म्हणजे हे सगळे माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह होतं. बट माझ्या जिद्दीने, माझ्या मेहनतीने आज मी इथे आहे. आज मी ते स्वप्न जगत आहे. तर याचा मला म्हणजे खूप जास्त आनंद आहे आणि माझ्या आई-बाबांना सुद्धा या गोष्टीचं असं म्हणजे कौतुक आहे. त्यांना आहे ती गोष्ट, की नाही माझ्या मुलीने केलं. म्हणून आज जेव्हा मी बघते ना, मला 28 फेल्युअर नाही दिसत. मला 28 असे प्रसंग दिसतात, की ज्या प्रसंगांमुळे, ज्या अनुभवांमुळे मला नेहमी प्रत्येक वेळी काही ना काही शिकायला मिळालं. कुठे ना कुठे मी अपग्रेड होत गेली आणि म्हणूनच त्या 28 रिजेक्शनमुळेच मला 29व्या इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झाले. शेवटची एकच गोष्ट मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला काही करायचं असेल, तुमच्याकडे पुरेपूर रिसोर्सेस नाही आहे, तुमच्याकडे फायनान्शियल इतकं जास्त स्ट्रॉंग एन्व्हायर्नमेंट नाही आहे किंवा तुमची इंग्लिश वीक आहे किंवा नॉट ओन्ली अबाउट कॅबिन क्रूज बनायचं आहे त्याचबद्दल, पण कोणतं पण स्वप्न असो, की तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, हे बनायचं ते बनायचं, काहीही बनायचं असो, तुमच्याकडे पुरेपूर जर समजा रिसोर्सेस उपलब्ध नाही आहे आणि जस्ट बिकॉज ऑफ त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या स्वप्नावर पूर्णपणे प्रयत्न नाही करताय, तुम्ही तुमचा पूर्ण अभ्यास नाही करत आहे, तुम्ही तुमच्या स्वप्नाकडे पुढे पाऊल नाही टाकत आहे, तर ती गोष्ट खूप चुकीची आहे, खूप चुकीची आहे.
तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण एक एक पाऊल टाकत जातो ना, तसं तसं आपल्याला मार्ग दिसत जातात. तसं तसं देव आपल्या मदतीला कोणाला ना कोणाला देव पाठवत असतो. म्हणून आपण स्वतःच्या मनाची एकदम ठाम भक्कम तयारी ठेवली पाहिजे. तेव्हा जे बाकीचे जे मार्ग असतात ना, ते खूप जास्त सोपे होत जात असतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगते, की कितीही म्हणजे तुम्हाला जर समजा अपयश आलं, तुमच्या स्वप्नांमध्ये किती सारे तुम्हाला असे अडचणी आल्यात, की तुम्ही पडाल, पण तुम्ही नक्की उठाल. एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला यश मिळेलच. म्हणून प्रयत्न करणं कधीच थांबवू नका. आणि कदाचित ना, माझी पुढची गोष्ट इथूनच सुरू होते. ती होती माझी कॅबिन क्रू बनायची गोष्ट. एका छोट्या गावातून सुरू झालेली, एका न्यूजपेपर मधल्या शब्दापासनं निर्माण झालेलं हे माझं स्वप्न. 28 रिजेक्शन फेस केल्यानंतर शेवटी एका 29व्या इंटरव्ह्यू मध्ये येस यू आर सिलेक्टेड पर्यंतचा माझा हा प्रवास. ही माझ्या आयुष्याची शेवटची गोष्ट नाही, ही तर फक्त सुरुवात होती. पुढची गोष्ट माझ्या कॅबिन क्रू लाईफची. आणि जर तुमच्या जवळ अशा कोणत्या गोष्टी असेल तर मला कॉमेंटमध्ये वाचायला खूप जास्त आवडेल. आणि माझ्या गोष्टींमधनं तुम्हाला काय शिकायला मिळतंय, किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीचं नॉलेज हवं आहे, किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल माहिती हवी आहे, ते सगळ्या माहितींसाठी पण मदत करायला मला खूप जास्त आवडेल. म्हणून तुमचं काही पण असं क्वेरीज असल्या, तुमच्या काही अशा प्रश्न असले की जे तुम्हाला नाही माहिती आहे आणि तुम्हाला ते करायचे आहे, तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचा आणि मी पण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.